हॅलो. तर हे बघा आमच्या साफसफाई चालू होती सगळी पूर्ण. आता किचन वगैरे असं क्लीन केलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे लादी मशीन लावलेली आहे आणि भरपूर पसारा होता. तर आता मी इस्त्री करणार आहे, त्यासाठी हे मांडलेलं आहे. नंतर टिपॉयवरती इतका कचरा होतो आठवडाभरामध्ये आणि हे सगळं एवढं छान क्लीन केलेलं आहे आम्ही दोघांनी मिळून. आणि आता बघा सोफा पण किती छान दिसतोय, सुंदर असा सोफा. त्याच्यानंतर इथे हे गॅलरीमध्ये सुद्धा पाऊस येत असतो, त्यामुळे तिकडे झाडं आहेत आपली खूप सुंदर सुंदर. तर हे सगळं एवढं क्लीन केलेलं आहे. पूर्ण मंदिर स्वच्छ केलेलं आहे छान. आणि ह्या साईडला बेडरूममध्ये सुद्धा इकडे बाथरूम वगैरे तर पण आपण क्लीन केलेलेच आहेत. इकडे पण बघा आता कपाटामध्ये खूप सारे कपड्यांचा नुसता पसारा ढीग होतो. तर ऑलमोस्ट जे लागणारे कपडे आहेत तेवढेच ठेवले आहेत आणि पूर्ण व्यवस्थित असे घड्या वगैरे घालून छान असं कपाटामध्ये आपण केलेलं आहे. ड्रेसिंग टेबलही व्यवस्थित असा करून ठेवलेला आहे आपण. तर आता हे सगळं राहिलेलं आहे आता. आणि इकडे सुद्धा गॅलरीमध्ये आपण ही गॅलरी क्लीन केली आणि इथे भरपूर पसारा झालेला, त्यामुळे हे सगळं आपण वॉश केलेत. बादल्या न लागणाऱ्या गोष्टी आहेत इकडे ठेवलेल्या आहेत आणि ऑलमोस्ट सगळं क्लीन झालेलं आहे आपला पसारा. आता इस्त्री राहिली आहे, ती इस्त्री करायची. तर आपण आता छान पिक्चर लावले असा क्यूट. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक दाखवते गोष्ट, ती म्हणजे मला कळू नये तर हे बघा हा उद्योग वाढवला आहे. तर नॉर्मली तुम्ही बघू शकता इथे नॉर्मली हे मला फरीदा पाटील बाई यांनी हे मला सत्कार केला होता शाळेमध्ये, तेव्हा हे फुलांचं हे दिला होता गुच्छ त्यांनी. तर मी तो छान असा इथे ह्याच्यामध्ये ठेवला होता की बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड बी अ विनर. तर आहोंच्या हातून ते पडलं असेल साफसफाई करताना, तर ते पडलं आणि ते असं फुटले. पण त्यांनी मला कळू नये म्हणून छान असं सारून बिरून ठेवले की वरून असं लक्ष पण जात नाही. बघा ना, नॉर्मल आपण येतोय नॉर्मल हा आहे बाबा ते, पण तुम्ही बघू शकता ह्या आहेत आहोंच्या करामती. पण मी ते आता विचार करते राहू द्या असंच. एक फरीदा पाटील बाई आहेत, त्यांचंही नुकतंच आमचं बोलणं झालंय आज सकाळीच. तर त्यांची बदली होत आहे, त्यामुळे मला फार वाईट वाटत आहे की चांदक सोडून ते चाललेत. त्यांचं आभार प्रदर्शनाचा मी एक ब्लॉग करणार आहे लवकरच. तर त्यांच्या आठवणी आहेत ह्या माझ्यासोबत आणि हे जेव्हा पण मी बघते त्यांची आठवण येते, शाळेची आठवण येते, चांदकच्या सगळ्या पोरांची आठवण येते. तर खूप सुंदर असा तो ब्लॉग बनला होता. तर ह्या आहोंच्या करामध्ये आहेत अशा, तर मी ठेवले असं आठवण म्हणून. तर इकडे आता आज सगळं क्लीन वगैरे करायचं चालू होतं, त्याच्यामुळे आज अहोंनी काय ऑर्डर केले बघूयात आपण. हे बघा, नेहमी आम्ही चिकन करत असतो, तुम्ही बघत असता. तर हे बघा, हे त्यांनी ऑर्डर केल्याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण त्यांना बरेच प्रकार माहीत आहे, जसे दालगोश हे आणि ते. तर हे त्यांनी असं ऑर्डर केलं आणि इतका सुगंध तर भारी येतोय से बाबा. आणि तिखट स्पायसी वाटतं एकदम. बघा ना, वाव, खावं वाटतं. संडे म्हटलं की चिकन, आणि चिकन शिवाय पर्यायच नाही. तर हे बघा सगळे ते तमालपत्र वगैरे, कोथिंबीर, सगळं काही छान असं ग्रेव्ही टाईपमध्ये थोडंसं मस्त दिसत आहे. तर खूप भारी. त्याच्यासोबतच आपल्याला इथे सॅलड सुद्धा आलेला आहे. तर आपण हे सगळं काही आता मस्तपैकी मेजवानी करणार आहोत. तर खूप सुंदर. त्यामुळे आता घर असं जेव्हा क्लीन असतं ना तेव्हा इतकं भारी वाटतं ना यावर की लाजवाब. आता 8 दिवस काही वेळ मिळणार नाही, यायचं, जेवायचं, झोपायचं, परत कामाला जाणे. ठीक आहे. तर ही झाली आमची साफसफाई, ज्याचा ब्लॉग मी बनवणार होती पण मला शक्य झालं नाही एवढ्या गडबडीमध्ये. तर आता चला इस्त्री करायची आहे. तर चला मग पुन्हा भेटूयात लवकरच. तोपर्यंत बाय.